नमस्कार रसिक श्रोते हो. मी कवी राष्ट्रभारती तुमचं सहर्ष स्वागत करतो. 14 फेब्रुवारी विशेष घेऊन येतो एक मैफिल. सखे ग, सखे ग, सखे ग, साथीला तुझा आधार असू दे. सखे ग, साथीला तुझा आधार असू दे. भिंतीच्या बाजूला थोडासा अंधार असू दे. भिंतीच्या बाजूला थोडासा अंधार असू दे. मोकळ्या आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यात, मोकळ्या आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यात एक तारा तुझ्यासाठी राखीव असू दे. सखे ग, साथीला तुझा आधार असू दे. चंद्र सूर्य तुझ्या भोवताली असू दे. चंद्र सूर्य तुझ्या भोवताली असू दे. पृथ्वीच्या मध्येच तुझं माझं घर असू दे. पृथ्वीच्या मध्येच तुझं माझं घर असू दे. कधी अंधार कधी उजेड असू दे. कधी अंधार कधी उजेड असू दे. माझ्या सोबतीला सदैव तुझी साथ असू दे. सखे ग, साथीला तुझा आधार असू दे. सखे ग, तू म्हणजे समुद्राची लाट. सखे ग, तू म्हणजे समुद्राची लाट. खळखळणाऱ्या झऱ्यासारखी नाजूक, खळखळणाऱ्या झऱ्यासारखी नाजूक. शिंपल्यातल्या मोत्यासारखी, शिंपल्यातल्या मोत्यासारखी. केसात गजरा माळताना, केसात गजरा माळताना आरशात पहावे. केसात गजरा माळताना आरशात पहावे. तिथे मी असावे. सखे ग, साथीला तुझा आधार असू दे. भिंतीच्या बाजूला थोडासा अंधार असू दे. मोकळ्या आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यात एक तारा तुझ्यासाठी राखीव असू दे. धन्यवाद. नमस्कार.